ऑगस्ट महिना कर्क राशीसाठी मोठे परिवर्तन, आर्थिक संधी आणि आध्यात्मिक प्रगती आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीन संधीचा महिना ठरणार आहे. या महिन्यात स्वराशीमध्ये गुरु, सूर्य आणि बुध यांची उपस्थिती तुमच्या व्यक्तिमत्वाला तेज, बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता देईल. अनेक महत्त्वाचे निर्णय हे तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. मात्र 12व्या स्थानातील मंगळ हा अचानक खर्च वाढू शकतो, परदेशाशी संबंधित व्यवहार घडवून आणू शकतो आणि मानसिक तणावही निर्माण करू शकतो. त्यामुळे संयम, नियोजन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 9व्या स्थानातील शनी तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ देणार आहे, तर 8व्या स्थानातील राहू हा तुमच्या जीवनामध्ये अचानक घडामोडी आणू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वकच घ्यावयाचा आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे ते आपण पाहूया. आता या महिन्यामध्ये आर्थिकदृष्ट्या समाधान असणार आहे, परंतु प्रगतिकारक घडामोडी पण घडतील. गुरुच्या कृपेमुळे उत्पन्नाचे नवीन सोर्सेस तुम्हाला मिळतील, परंतु अचानक खर्चही निर्माण होऊ शकतात. परदेश, आरोग्य, घर, वाहन आणि विशेष करून व्यवसायासाठी मोठे मोठे खर्च होऊ शकतात. जुनी अडकलेली एखादी रक्कम असेल ती तुम्हाला वापस मिळू शकते. घर असेल, मालमत्ता असेल, कोणती प्रॉपर्टी असेल, जमिनीशी संबंधित एखादे व्यवहार अडकलेले असतील तर ते पण पूर्ण होतील आणि त्यामधून पण तुम्ही आर्थिक लाभ नक्कीच मिळवू शकता. मात्र जोखीम असलेल्या एखाद्या इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही करणार असाल तर त्यामधून तुम्ही दूर राहिलेलंच बरं पडणार आहे, कारण नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. 1 ते 5 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. 8 ते 12 ऑगस्ट या काळामध्ये आर्थिक लाभाची संधी निर्माण होतील. 15 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये अडकलेले पैसे तुम्हाला वापस मिळतील. 24 ते 27 ऑगस्ट या काळामध्ये अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचे आहेत. आणि महिन्याचा शेवट म्हणजे 30 ते 31 म्हणजे 30-31 ऑगस्टचा जो काळ आहे हा काळ तुमच्यासाठी आर्थिक नियोजनासाठी खूपच उपयुक्त आहे. बचत करण्यासाठी पण खूप तुम्ही प्रयत्न करू शकता. आता व्यावसायिक वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे तर पहा, विस्तार करणारा आणि तुम्हाला नवीन संधी देणारा हा महिना आहे. मार्केटिंग, सोशल मीडिया आणि कम्युनिकेशन, शिक्षण, पर्यटन, सौंदर्य प्रसाधने, कला आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील जे कुठले व्यवसाय असतील त्यांना भरपूर लाभ मिळणार आहे. परदेशाशी संबंधित व्यवसाय, आयात निर्यात किंवा ऑनलाईन व्यवसायामध्ये ही चांगली संधी तुम्हाला दिसून येईल. मात्र कायदेशीररित्या खूप तुम्हाला अलर्ट राहायचं आहे. कोणत्याही कागदावर न वाचता तुम्हाला कोठेही स्वाक्षरी करायची नाही. 4 ते 8 ऑगस्ट या काळामध्ये नवीन करार करायचे असतील तर करू शकता, शुभ काळ आहे. 11 ते 16 ऑगस्ट या काळामध्ये नवीन ग्राहक तुमच्या व्यवसायाला येऊन जोडतील. 19 ते 24 ऑगस्ट या काळामध्ये भरपूर आर्थिक लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. 27 ते 31 ऑगस्ट या काळामध्ये व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल तर खूपच उपयुक्त असा काळ आहे. नवीन संधी तुम्हाला चालून येतील. एखादं नवीन प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळेल किंवा आपण होऊन कोणीतरी तुम्हाला अप्रोच पण करू शकतं. आता नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना कसा आहे तर पहा, तुमचं एक वेगळंच व्यक्तिमत्व, एक तेज दिसणार आहे किंवा एक वेगळंच तुमची प्रतिमा इतरांना दिसणार आहे. या महिन्यामध्ये वरिष्ठ अधिकारी मंडळी तुमच्या कामावर समाधानी राहणार आहेत. एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते. प्रमोशन आणि पगारवाढीची चर्चा होऊ शकते. परदेशामध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना खूपच चांगले परिणाम घेऊन आलेला आहे. 6 ते 10 ऑगस्ट या काळामध्ये वरिष्ठांचे तुम्हाला सहकार्य मिळेल. 14 ते 18 ऑगस्ट हा काळ तुमच्यासाठी म्हणजे जे कोणी मुलाखतीसाठी प्रयत्न करत आहेत, नवीन जॉब शोधत आहेत त्यांच्यासाठी खूपच उपयुक्त असा आहे. 22 ते 28 ऑगस्टच्या या काळामध्ये एखादी नवीन ऑफर तुम्हाला मिळेल किंवा प्रमोशनची चर्चा होऊ शकते. आणि असं काय झालं तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. तुमच्या पण आयुष्यामध्ये तुम्हाला अचानक प्रश्न निर्माण झाले असतील, त्याची उत्तर तुम्हाला सापडत नसतील, सर्व व्यवस्थित असताना अचानक काही अडचणी तुमच्या आयुष्यामध्ये आले असतील तर तुम्ही नक्कीच तुमचं कुंडली विश्लेषण करून घ्या, कारण यामध्ये तुम्हाला मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे. आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत खाली दिलेल्या क्रमांकावर नक्की संपर्क साधू शकता. आता जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना काही वेगळंच परिणाम घेऊन आलेला आहे. म्हणजे तुमच्या नात्यामध्ये समजूतदारपणा वाढणार आहे किंवा ते या महिन्यामध्ये खूपच महत्त्वाचं असं ठरणार आहे. जे कोणी विवाहित आहेत त्यांच्यासाठी हा महिना
तुमच्या कुटुंबामध्ये किंवा जोडीदारासोबतचं जे प्रेम आहे ते तुम्हाला वाढलेलं दिसणार आहे. परंतु कधी कधी छोट्याशा एखाद्या गोष्टीमुळे मतभेद किंवा वाद पण निर्माण होऊ शकतात. मग तिथे थोडासा संवाद हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे आणि इथेच तुमचा समजूतदारपणा महत्त्वाचा ठरणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या नात्यामध्ये प्रामाणिकपणा आणि संयम ठेवणं खूपच गरजेचं आहे. आणि जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे महिन्याच्या शेवटी नक्कीच तुम्हाला मनासारखी स्थळे येतील आणि विवाह जुळण्याची पण दाट शक्यता आहे. आणि असं काही झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. 5 ते 9 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला जर तुमचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. 13 ते 17 ऑगस्टमध्ये एकमेकांबद्दल जर काही गैरसमज असतील तर ते संवादाने एकमेकांशी बोला. 21 ते 26 ऑगस्ट या काळामध्ये विवाहासाठी जर चर्चा सुरू असतील तर त्याला गती मिळेल. आणि महिन्याचा शेवट म्हणजेच 30 आणि 31 ऑगस्ट या काळामध्ये तुम्हाला एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच शुभ असा असणार आहे. कारण तुमच्या अभ्यासाची गती वाढलेली असणार आहे, एकाग्रता भयंकर वाढलेली दिसणार आहे. आणि त्यामुळे जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी अगदी मनासारखे परिणाम मिळण्याची शक्यता दाट दिसत आहे. जे कोणी रिसर्च क्षेत्रामध्ये आहेत तर त्यांच्यासाठी पण खूप चांगले परिणाम देणारा हा महिना आहे. परंतु अधूनमधून कुठेतरी लक्ष विचलित होऊ शकतं. मग त्याच्यामुळं पुन्हा तुमचंच नुकसान होण्याची शक्यता आहे. मग थोडंसं त्याच्यावर काम करा किंवा प्रयत्न करा कॉन्सन्ट्रेशन वाढवण्याचा. आता महिला वर्गासाठी हा महिना कसा आहे तर बघा, तुमची एक वेगळीच नवीन ओळख निर्माण करणारा, नवीन संधी देणारा हा महिना आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा काहीतरी छोटं का असेना एक उद्योग तुम्हाला सुरू करायचा होता तर त्याच्यासाठी तुम्हाला एखादी संधी नक्कीच मिळणार आहे. परंतु तुम्हाला जागरूकतेने ती संधी कोणती आहे हे ओळखायचं आहे आणि त्या संधीचा वापर तुमच्या जीवनामध्ये करून तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. आणि असं काही झालं तर कमेंटमध्ये मला जरूर सांगा. सोबतच जे कोणी ऑलरेडी करिअर करत आहेत, व्यवसाय करत आहेत, नोकरी करत आहेत त्या महिलांसाठी मात्र आत्मविश्वासामध्ये खूप वाढ झालेली दिसणार आहे. सोबतच तुमच्यासाठी हा प्रगतिकारक असा महिना असणार आहे. जे तुम्ही काम कराल त्याची दखल घेतली जाणार आहे. मग कामाच्या ठिकाणी असू दे, व्यवसायाच्या ठिकाणी असू दे किंवा ज्या कोणी गृहिणी आहेत घरामध्ये पण तुम्ही जे काही कार्य कराल त्याची दखल घेतली जाईल. तुमचे कौटुंबिक जे कोणी मंडळी आहे ते तुमचं कौतुक करतील आणि घरामध्ये सध्या तुमचंच वर्चस्व असणार आहे किंवा जिथेही तुम्ही काम करत असाल तिथे पण तुमचंच वर्चस्व असणार आहे. तुमच्या मतानुसारच सगळ्या गोष्टी घडतील. 7 ते 11 ऑगस्टमध्ये एखादी आनंदाची बातमी नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. 15 ते 19 ऑगस्ट या काळामध्ये काहीतरी स्वतःसाठी वस्तू खरेदी करू शकता. आणि 24 ते 28 ऑगस्टमध्ये कौटुंबिक आनंद मिळणार आहे. जसं की तुम्ही एखाद्या ट्रिपला जाऊ शकता, घरामध्ये एखादा कार्यक्रम होऊ शकतो. आता ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा महिना आध्यात्मिकतेने भरलेला असणार आहे. घरामध्ये एखादं धार्मिक कार्य घडणार आहे, सोबतच एखाद्या तीर्थयात्रेला जाऊ शकतात. त्याच्यामुळे अध्यात्माची ओढ वाढलेली तुम्हाला दिसणार आहे. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला भरभरून आदर आणि सहकार्य मिळणार आहे. तुम्ही स्वतःच्या शोधामध्ये निघणार आहात आणि त्यामुळं तुमचं मन खूप प्रसन्न असणार आहे, आनंदी असणार आहे. परंतु रक्तदाब असेल, झोपेच्या समस्या असतील आणि पायांच्या वेदना ह्या तुम्हाला त्रास देऊ शकतात तर त्याची खबरदारी तुम्ही घ्या. जे कोणी परदेशासाठी प्रयत्न करत आहेत तर या महिन्यामध्ये परदेश प्रवास, लांबचे प्रवास आणि तीर्थयात्रेला जाण्याचे नक्कीच योग दाट दिसत आहेत. आता तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत. त्या दिवशी तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू शकता, डिसिजन घेऊ शकतात, इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि त्या तारखा आहेत 5, 8, 12, 16, 18, 22, 27 आणि 30. परंतु यासोबत काही अशुभ तारखा पण आहेत. त्या दिवशी शक्यतो कोणतंही महत्त्वाचं काम करणं तुम्ही टाळा. आणि त्या तारखा आहेत 3, 13, 25 आणि 29. या तारखेला तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करू नका. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पांढरा, चंदेरी आणि क्रीम कलर. शुभ अंक आहे 2, 3 आणि 7. तुमच्यासाठी शुभ वार आहे सोमवार, गुरुवार आणि शुक्रवार. आणि तुमच्यासाठी शुभ दिशा आहे ईशान्य आणि पूर्व दिशा. हा महिना तुमच्यासाठी ज्ञान, नवीन संधी आणि प्रगतीचा आणि सोबतच तुमच्या अंतर्मनाची ताकद वाढवणारा महिना आहे. हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला तेज आणि योग्य निर्णय क्षमता देणार आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय योग्य संयम आणि नियोजनपूर्वक घ्या तरच तुम्हाला अपेक्षित यश नक्कीच मिळेल.
तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला हवी असतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तर त्याच्यासाठी कुंडली विश्लेषण नक्की करून घ्या आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत संपर्क नक्कीच साधू शकता खाली दिलेल्या क्रमांकावर. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.